बाळा, तुला कधी असा प्रश्न पडला आहे का? ही व्यक्ती माझ्या आयुष्यात का आली बरं? काही लोक अचानक भेटतात आणि आपलेसे होऊन जातात. काही लोक आपल्याला आनंद देतात, तर काही लोक दुःख देऊन आपल्यापासून निघून जातात. पण आज मी तुला एक गुपित सांगणार आहे. ज्या व्यक्ती तुझ्या आयुष्यात येतात, ते फक्त माझं नियोजन असतं. हो बाळा, या जगात काहीही योगायोगाने घडत नाही. प्रत्येक भेट, प्रत्येक नातं आणि प्रत्येक अनुभव यामागे एक कारण असतं. कोणतीही भेट अपघात नसते बाळा. तू ज्या लोकांना भेटतोस त्यातील प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवण्यासाठीच आलेली असते. काही लोक तुला प्रेम शिकवतात. काही लोक विश्वास कसा ठेवायचा हे शिकवतात. काही लोक संयम शिकवतात आणि काही लोक विश्वासघात करून जीवनाचा मोठा धडा आपल्याला देऊन जातात. पण बाळा, कोणतीही व्यक्ती विनाकारण तुझ्या आयुष्यात येत नाही. काही लोक तुझ्या जीवनात प्रकाशासारखे येतात. त्यांच्या येण्याने तुझ्या चेहऱ्यावरती हसू येतं. तुझ्या मनाला खूप मोठा आधार मिळतो. अशा व्यक्ती माझ्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात येतात. कारण जीवनाच्या प्रवासात तुला प्रेम आणि आधाराची गरज असते. पण बाळा, काही लोक तुला दुःख देतात. तू ज्यांच्यावर विश्वास ठेवतोस तेच तुला फसवतात. तू ज्यांना आपलं मानतोस तेच तुला सोडून जातात. आणि मग तू विचार करत बसतोस, हे माझ्यासोबतच असं का घडलं? पण लक्षात ठेव, त्यांच्यामुळेच तू अधिक मजबूत होतो आहेस. त्यांच्यामुळेच तुला माणसं ओळखायला शिकता येत आहे. जी व्यक्ती तुला आनंद देते तिचे आभार मान. जी व्यक्ती तुला दुःख देते तिचे देखील आभार मान. कारण तिच्याकडून तुला खूप काही शिकण्यासारखं असतं. कारण दोघेही तुझ्या प्रगतीसाठीच तुझ्या आयुष्यात आलेले असतात. सोडून जाणाऱ्यांच्याबद्दल दुःख करत बसू नको. काही लोक तुझ्या आयुष्यात कायम राहण्यासाठी आलेले नसतात. त्यांचं काम फक्त तुला एक तुझ्या आयुष्यात अनुभव देण्यासाठी पुरतंच असतं. म्हणून जो निघून जातो त्याला जाऊन दे. त्यांच्यासाठी रडत बसू नकोस. कारण मी तुझ्यासाठी त्याहीपेक्षा चांगल्या गोष्टी तयार करून ठेवल्या आहेत. योग्य व्यक्ती योग्य वेळी आपल्या आयुष्यात येणं हे देखील माझंच नियोजन असतं. ज्याप्रमाणे बी पेरल्यावर योग्य वेळी फळ येतं, त्याचप्रमाणे योग्य व्यक्तीही योग्य वेळेत तुझ्या आयुष्यात येते. घाई करू नकोस, विश्वास ठेव. माझ्या नियोजनावरती शंका घेऊ नकोस. ज्यांनी तुला फसवलं त्यांचा राग मनात धरू नकोस. कारण त्यांनी तुला वास्तव दाखवलं आहे. ज्यांनी तुला नाकारलं त्यांचेही आभार मान. कारण त्यांनी तुला स्वतःची किंमत ओळखायला शिकवलं आहे. आज तू एकटा वाटत असशील, कदाचित तुला वाटत असेल की सर्वांनी तुला सोडलं आहे. पण सत्य हे आहे की मी तुला कधीच सोडलेलं नाही आणि तू माझ्या जवळ येत आहेस. माणसं येतील आणि जातील, नाती बदलतील, परिस्थिती देखील बदलेल, पण माझी कृपा तुझ्यावरती कायम राहील. तुझ्या आयुष्यात आलेला प्रत्येक व्यक्तीला क्षमा करायला शिक बाळा. ज्यांनी तुला प्रेम दिलं त्यांचे देखील आभार मान. ज्यांनी तुला दुःख दिलं त्यांच्याकडून काहीतरी शिक आणि पुढे तुझा आयुष्याचा मार्ग चालत राहा. कारण अजूनही माझ्या नियोजनातील सर्वोत्तम गोष्ट तुझ्यासाठी बाकी आहे. बाळा, जे घडलं ते चांगल्यासाठी घडलं. जे घडलं आहे तेही चांगल्यासाठीच घडत आहे. आणि जे तुझ्या आयुष्यात घडणार आहे ते देखील तुझ्या चांगल्यासाठी आणि तुझ्या भल्यासाठीच घडणार आहे. हा माझ्यावरती विश्वास ठेव. कारण ज्या व्यक्ती तुझ्या आयुष्यात येतात ते देखील माझंच नियोजन असते. बाळा, विश्वास ठेव माझ्यावरती. मी तुझ्यासाठी जे ठरवलं आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही खूप छान आणि खूप सुंदर आहे. म्हणून आता जास्त विचार करत बसू नको. माझ्या आयुष्यात ही व्यक्ती आली, ती माझ्याशी असं वागली, माझं काय चुकलं हे विचार सोडून दे आणि आयुष्यात चांगलं कर्म करत राहा. बाकी सगळं माझ्यावरती सोपव. हा व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नको. कारण
हा संदेश तुझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवणार आहे आणि तुझ्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायला विसरू नको.